नमस्कार. श्री स्वामी समर्थ. भीमेच्या काठावर वसलेली पंढरपूर नगरी हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा जिवंत श्वास आहे. इथे प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव हा देव आणि भक्त यांच्यातील नात्याचा उत्सव आहे. अशाच एका मंगल परंपरेचा महान सोहळा म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा. वसंत पंचमीच्या दिवशी पंढरपूरमध्ये साजरा होणारा हा सोहळा भक्त आणि देव यांच्यातील अतूट नात्याचं प्रतीक मानला जातो. वसंत पंचमी हा दिवस भारतीय संस्कृतीत नवचैतन्य, मांगल्य आणि शुभत्वाचं प्रतीक आहे. याच दिवशी द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि विदर्भ राजाची कन्या रुक्मिणी माता यांचा विवाह झाल्याची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. रुक्मिणी माता ही केवळ राजकन्या नव्हे तर अखंड भक्ती, निष्ठा आणि समर्पण यांचं प्रतीक आहे. तिने श्रीकृष्णालाच आपले सर्वस्व मानले आणि त्यांच्यावर अढळ विश्वास ठेवला. तिच्या भक्तीला प्रतिसाद देत श्रीकृष्णांनी तिला स्वीकारले. ही कथा भक्तांच्या मनात आजही तितक्याच श्रद्धेने जिवंत आहे. श्री विठ्ठल हे श्रीकृष्णाचे स्वरूप असल्याची भावना भक्तांच्या मनात दृढपणे रुजलेली आहे. याच श्रद्धेतून वसंत पंचमीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा हा पंढरपूरमध्ये साजरा करण्याची परंपरा निर्माण झाली. ही परंपरा काही वर्षांची नसून अनेक शतकांपासून अखंडपणे चालत आलेली आहे. काळ बदलला, राजवटी बदलल्या, परंतु पंढरपूरची भक्ती आणि ही परंपरा कधीही थांबली नाही. विवाह सोहळ्याच्या काही दिवस आधीपासूनच पंढरपूरमध्ये वेगळेच वातावरण निर्माण होते. मंदिर परिसर स्वच्छ केला जातो, सेवेकऱ्यांची लगबग सुरू होते आणि संपूर्ण नगरी उत्सवासाठी सजायला लागते. फुलांच्या माळा, तोरणे, दिवे आणि रांगोळ्या यांनी मंदिराचा प्रत्येक कोपरा न कोपरा मंगलमय केला जातो. मात्र या बाह्य सजावटीपेक्षा अधिक महत्त्वाची असते ती भक्तांच्या अंतःकरणातील श्रद्धा आणि भावनिक ओलावा. या विवाह सोहळ्यातील एक अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण परंपरा म्हणजे आहेरांची देवाणघेवाण. श्री रुक्मिणी मातेच्या वतीने श्री विठ्ठलांना पांढऱ्या रंगाचा पोशाख अर्पण केला जातो. पांढरा रंग म्हणजे पवित्रता, सात्विकता आणि संयमाचे प्रतीक मानला जातो. हा पोशाख म्हणजे गृहस्थ जीवनातील निष्ठेचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे श्री विठ्ठलांकडून श्री रुक्मिणी मातेला पैठणी अर्पण केली जाते. पैठणी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक आहे. तिच्यातील रंग, नक्षी आणि विणकाम हे स्त्री सन्मान, सौभाग्य आणि कुटुंब संस्थेचं महत्त्व अधोरेखित करतं. या आहेरांच्या माध्यमातून देवदेवीच्या नात्यातील आपुलकी, आदर आणि समर्पण व्यक्त होतं. लग्नाच्या दिवशी मंदिरात लग्न बोहला विधिपूर्वक सजवला जातो. श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी माता यांच्या प्रातिनिधिक मूर्ती उभ्या केल्या जातात. दोघांमध्ये अंतरपाट धरला जातो. मंगलाष्टकांचा गंभीर आणि भक्तिभावपूर्ण स्वर संपूर्ण मंदिरात घुमू लागतो. त्या क्षणी मंदिरात उपस्थित असलेला प्रत्येक जण, तो पुजारी असो, वारकरी असो किंवा सामान्य भाविक असो, मनाने त्या विवाहाचा साक्षीदार बनतो. हा क्षण पाहताना अनेक भाविकांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. हे अश्रू समाधानाचे, कृतज्ञतेचे आणि श्रद्धेचे असतात. कारण हा विवाह सोहळा केवळ देवदेवीचा नसून भक्त आणि देव यांच्यातील नात्याचा प्रतीक मानला जातो. या दिवशी पंढरपूरची खरी ओळख अधिक ठळकपणे समोर येते. हजारो भाविक दूरदूरहून चालत येतात. काही जण वारीची आठवण जपून तर काही जण नवस पूर्ण झाल्याच्या आनंदात. मंदिर परिसरात टाळ मृदुंगाचा गजर, नामस्मरण आणि शांत भक्तिभाव यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. अनेक वृद्ध वारकरी सांगतात की आयुष्यात कितीही संकटे आली तरी पांडुरंगावरचा विश्वास कधीच डळला नाही. विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा पाहताना त्यांना आपल्या संसाराचे, नात्यांचे आणि आयुष्यातील चढ उतारांचे प्रतिबिंब दिसते. देवदेवीचा हा विवाह म्हणजे त्यांच्यासाठी आदर्श गृहस्थ जीवनाचे प्रतीक असतं. या सोहळ्याच्या वेळी महाप्रसादाच्या पंक्ती बसतात. पंक्तीत बसताना कोण मोठा, कोण लहान असा भेद राहत नाही. सर्वजण एकाच रांगेत, एकाच भावनेने अन्न घेतात. हीच खरी शिकवण विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा देते.
समता, सेवा आणि आपुलकी. अनेक कुटुंबे आपल्या लहान मुलांना घेऊन या सोहळ्याला येतात, कारण पुढच्या पिढीला या परंपरेची ओळख व्हावी, देवावरची श्रद्धा रुजावी, हा त्यामागचा हेतू असतो. अशा प्रकारे हा विवाह सोहळा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भक्ती परंपरेचा एक मजबूत दुवा बनतो. विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा आपल्याला हेच शिकवतो की भक्ती म्हणजे केवळ पूजा किंवा विधी नाही, तर आचरणात उतरवायची गोष्ट आहे. नात्यांमध्ये श्रद्धा, समर्पण आणि विश्वास असेल तर ते नातं अधिक दृढ होतं. हीच या सोहळ्याची खरी शिकवण आहे. वसंत पंचमीच्या या पावन दिवशी पंढरपूरमध्ये साजरा होणारा हा विवाह सोहळा परंपरेचा भाग असला तरी तो आजही तितकाच जिवंत आणि प्रेरणादायी आहे. ही परंपरा जपणे म्हणजे आपल्या सांस्कृतिक मुळांना जपणे होय. पांडुरंगाच्या चरणी मन, वाणी आणि कर्म अर्पण करून या मंगल परंपरेचे स्मरण करणे हाच या श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचा खरा अर्थ आहे. तर मंडळी, पांडुरंगाच्या चरणी मनोभावे नतमस्तक होत ही पावन परंपरा तुमच्या मनाला जर स्पर्श करून गेली असेल तर तुमची भावना कमेंटमधून जरूर कळवा. आणि अशीच भक्ती आणि परंपरेशी जोडलेली माहिती पुन्हा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपलं अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पांडुरंग हरी वासुदेव हरी. श्री स्वामी समर्थ.